स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। तिने बाबांचा थंड झालेला हात घट्ट पकडला। तिच्या बोटांना कंप सुटला होता, पण पकड तितकीच मजबूत होती। जणू भीतीच्या अथांग समुद्रात तिला तोच एक आधार उरला होता। विजय यांचा आवाज आता आदेशासारखा झाला होता, मानवतेच्या पलीकडचा। तुमच्या मुलीचा स्वभाव आम्हाला आवडला आहे। तुमची मुलगी आमच्या घरची सून बनेल। सांगा, मान्य आहे का? समायराने वडिलांकडे पाहिलं। तिच्या नजरेत आशा होती आणि अविश्वासही। अर्णव हळूहळू मागे वळला। त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला होता। भावनारहित विजय यांच्या ओठांवर विजयी स्मित उमटलं। जणू बुद्धिबळातील शेवटची चाल त्यांनी खेळून झाली होती। अजय देशमुख यांची नजर तिघांमध्ये फिरली, स्वतःच्या मुलीकडे, अर्णवकडे, विजयकडे। धडधड 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 हृदयाचा आवाज इतका मोठा झाला होता की अतिदक्षता विभागातील बीप बीप हाही त्याच्या मागे पडला होता। समारायचं हृदय जणू तिच्या छातीत नव्हतंच, ते संपूर्ण खोलीत धडधडत होतं। जर अजय देशमुख यांचे ओठ थरथरले, शब्द मोठ्या कष्टाने बाहेर पडले। जर माझ्या होमुळे सगळं शांत होणार असेल तर मी तयार आहे। खोली स्तब्ध झाली, हवासुद्धा जणू थरथरली। समायराचे ओठ उघडले, बाबा, पण तिचा आवाज घशातच अडकून राहिला। विजय सिंगच्या डोळ्यात समाधानाची एक थंड चमक उमटली। त्यांनी हळूच अर्णवकडे पाहिलं आणि म्हणाले, अजय देशमुख, तुमच्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे। माझा मुलगा अर्णव सिंग आता तुमचा जावाई होणार आहे। आणि मनातच विजय सिंग विचार करू लागले, आता कंपनी ही सिंगांची आणि त्या कंपनीवर कुणी दावा करू नये म्हणून देशमुखांची मुलगीही आमची। अर्णवचं नाव ऐकताच समायराच्या डोळ्यात ठिणग्या चमकल्या। ती झटकन वळली, भराभर पावलं टाकत ती अर्णवजवळ पोहोचली। तिचा श्वास जड झाला होता, चेहरा रागाने लालबुंद झाला होता। क्षणाचाही विचार न करता तिने अर्णवचा कॉलर पकडला। तिच्या बोटात आता भीती नव्हती, फक्त ज्वाला होती। तू गप्प का आहेस? ती संतापाने म्हणाली, उत्तर दे, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? खोलीतील वातावरण जणू कुणीतरी मुठीत पकडलं। अर्णवचे थंड डोळे क्षणभर हलले। तो ना मागे सरकला ना काही बोलला, फक्त तिच्याकडे पाहत राहिला, जणू तिच्या डोळ्यात काही शोधत होता। अजय आणि विजय दोघेही स्तब्ध झाले होते। एक पिता अस्वस्थ होता तर दुसरा एखाद्या संयमी सिंहाप्रमाणे शांत। समायराचा आवाज पुन्हा घुमला, उत्तर दे अर्णव सिंग। तिच्या शब्दात तडफड होती, पण आत खोलवर विष मिसळलं होतं। तुमचे संस्कार कुठे गेले जेव्हा तुमचे वडील एका असहाय्य बापाच्या आणि त्याच्या मुलीच्या भविष्याचा व्यवहार करत होते? तुमच्या रक्तात हेच आहे का? दुसऱ्यांच्या मजबुरीवर पाय ठेवून स्वतःच्या महालाचा पाया रचणं? सांग, हेच आहेत का सिंग ग्रुपचे खरे तत्व? तिचा प्रत्येक शब्द भिंतीवर आदळून परत येत होता। अर्णवच्या डोळ्यात काही क्षणांपूर्वी दिसलेली पश्चातापाची ओल आता थंड ज्वालेत बदलली होती। त्याने झटकन तिचे दोन्ही हात पकडले, तिला स्वतःकडे ओढलं, इतकं जवळ की त्याचा थंड श्वास समायराच्या त्वचेला स्पर्श करून गेला। अर्णव सिंग ऐकत नाही, ऐकवतो, मिस देशमुख। त्याचा आवाज मंद होता पण धारदार। आणि हेही ऐकून घे, तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्यात मला काहीही रस नाही, पण आमच्या कंपनीची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जर हे आवश्यक असेल तर मला जे करावं लागेल ते मी करेन। तो इतक्या हळू आवाजात बोलला की फक्त समायरालाच ऐकू गेलं, पण त्याचा प्रत्येक शब्द खंजिरासारखा तिच्या छातीत उतरला। अर्णवच्या कॉलरची तिची पकड सैल झाली। तिने हात मागे घेतला। अर्णवने कॉलर सरळ केला आणि थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं। मग तो वडिलांकडे वळला, स्थिर आवाजात म्हणाला, बाबा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा। या लग्नाला माझा कोणताही विरोध नाही। तुमचा निर्णय नेहमीच योग्य असतो। हे ऐकताच विजय यांच्या चेहऱ्यावर विजयाची चमक पसरली। अजय यांच्या डोळ्यात दिलासा उतरला। त्यांना वाटलं कदाचित सगळं सुरळीत होईल, पण समायराच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त एक आंधळी शांत शपथ होती। तिने अर्णवकडे पाहिलं आणि त्या क्षणी तिला समजलं, तिचं आयुष्य आता तिचं राहिलेलं नाही। ती आता मजबुरीच्या नावाखाली दुसऱ्याच कथेतील व्यक्तिरेखा बनणार होती। विजय आत्मविश्वासाने म्हणाले, आमचे वकील या क्षणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील। लग्नाची कागदपत्र आणि देशमुख इन्फ्राटेकच्या मालकी हस्तांतरणाची कागदपत्र तयार होतील आणि गायब झालेल्या 30 कोटींची भरपाई सिंग ग्रुप अशा प्रकारे करेल की तो कधी घोटाळा वाटणारही नाही। कायदा शांत राहील,
प्रसारमाध्यमही आणि उद्याच्या बातम्यांमध्ये ठळक मथळे झळकतील. ते थोडे थांबले आणि हलकसं हसत पुढे म्हणाले, घोटाळ्याचा आरोप खोटा ठरला. 2 कुटुंबांमध्ये प्रेमाचा वर्षाव. समायराचे डोळे विस्फारले. विजय पुढे म्हणाले, कारण आम्ही हे दाखवणार आहोत की अजय देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या मुलीने त्याच व्यक्तीशी विवाह करावा ज्याच्यावरती अनेक वर्षांपासून प्रेम करते. म्हणजे अर्णव आणि समायरा आधीपासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. हे प्रेम दाखवणं आवश्यक आहे, नाहीतर या अचानक झालेल्या विवाहावर प्रश्न उपस्थित होतील. विजय यांचे शब्द हवेत तरंगत राहिले. जणू सत्य नव्हे तर एक नवीन कथा लिहिली जात होती आणि तीच आता वास्तव बनणार होती. समायराने अर्णवकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही तिच्यासारखाच प्रश्न होता. प्रेम आणि हिच्यावर? विजय अजय यांच्याकडे वळले. तुमची मुलगी आता आमच्या घरची सून होईल आणि त्यासोबत हा संपूर्ण विषय कायमचा संपेल. इतकं बोलून त्यांनी वकिलाला फोन लावला आणि कोणतीही शंका न बाळगता पुढे निघाले. दाराकडे जाताना त्यांच्या चालण्यात तोच जुना अधिकार होता. दाराबाहेर पडताना ते मागे वळले. थोड्या वेळात आम्ही फोन करू अर्णव. समायराला घेऊन न्यायालयात ये. हो बाबा, अर्णवने अत्यंत मंद स्वरात उत्तर दिलं. शब्द कमी होते पण त्यांच्यात एक विचित्र तडा होता. त्याच्या डोळ्यात एक निशब्द विनंती दडली होती. अशी विनंती जी तो स्वतःही शब्दात मांडू शकत नव्हता. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं, मान खाली घातली आणि मनातील सगळे आवाज गाडून टाकले. त्याने वर पाहिलं. समोर समायरा उभी होती, वडिलांच्या शेजारी, अश्रूंनी भिजलेली, थरथरणारी. तिने वडिलांचा हात घट्ट पकडला होता. त्या पकडीत आता ना ताकद होती ना आशा, फक्त एक अपूर्ण संघर्ष होता. जणू बुडणाऱ्या व्यक्तीने किनाऱ्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, हे जाणूनही की तो किनारा निसटणारच आहे आणि तो निसटलाही. समायराला कळलंच नाही सगळं कधी थांबलं. खोली, आवाज, बीपचा नाद सगळंच धूसर झालं. समायराला शुद्ध आली तेव्हा ती रुग्णालयात नव्हती. ती एका पांढऱ्या भिंतीच्या शांततेने भरलेल्या खोलीत होती. ते जयपूर नागरी न्यायालयाच्या मागे असलेलं विवाह नोंदणी कार्यालय होतं. सगळं काही प्रचंड घाईत सुरू होतं. चौबाजूंना फायली होत्या. जुन्या पंख्याचा आवाज घुमत होता आणि समोर एका टेपला मागे बसले होते विवाह नोंदणी अधिकारी. असे अधिकारी ज्यांनी कदाचित हजारो आयुष्यांना शाहीच्या एका रेषेत बांधलं होतं. त्यांच्यासमोर 3 व्यक्ती बसल्या होत्या, विजय सिंग, त्यांचा मुलगा अर्णव आणि समायरा देशमुख. औपचारिक साक्षीदार म्हणून विजय यांनी त्यांचे काही माणसं तिथे बोलावली होती. बाहेर पाऊस कोसळत होता. आत घड्याळाची टिकटिक त्या पावसापेक्षाही अधिक मोठी वाटत होती. प्रत्येक क्षण जणू समायराच्या श्वासांवर चालत होता. तिची नजर समोर ठेवलेल्या कागदपत्रांवर खिळली होती. विवाह नोंदणीची कागदपत्र. तिचं आणि अर्णव सिंगचं नाव एकमेकांच्या शेजारी लिहिलेलं. जणू नियतीच्या पानावर कुणीतरी 2 आयुष्य जबरदस्तीने शिवून टाकली होती. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांनी चष्म्याच्या वरून तिच्याकडे पाहिलं. हा विवाह तुमच्या स्वतःच्या इच्छेने होत आहे का? समायराचे ओठ थरथरले, पण ती काही बोलण्याआधीच विजय म्हणाले, होय, सर्व काही परस्पर संमतीने होत आहे. अधिकारी महोदय. अधिकाऱ्यांनी मान हलवली आणि कागदपत्रांकडे इशारा केला. मग स्वाक्षरी करा. अर्णवने लेखणी उचलली आणि त्याची बोटं स्थिर होती. शाईचा आवाज शांततेत घुमला. एक साधी रेषा, पण त्या रेषेत कुणाचं तरी संपूर्ण स्वातंत्र्य दफन झालं. त्याने कागद हळूच समायराकडे सरकवले. समायराने ते कागद पाहिले. क्षणभर तिचा श्वास थांबला. तिच्या नावासमोर पत्नी हा स्तंभ रिकामा होता. तिने एकदा अर्णवकडे पाहिलं. तो चेहरा जो सकाळपर्यंत पूर्णपणे अनोळखी होता, आता नियतीने तिच्याशी जोडला होता. तिच्या पायाखालची जमीन सरकत होती. अंगावर तोच लाल पोशाख होता जो सकाळी तिच्या स्वप्नाचं प्रतीक होता आणि आता तोच तिच्या शिक्षेसारखा वाटत होता. सकाळी ती नवरी होती, चेहऱ्यावर हास्य होतं, डोळ्यात जियांचं नाव होतं. पण आता तोच दिवस होता, तोच पोशाख, तोच क्षण. फरक फक्त एवढाच, ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न होतं तो चेहराच बदलला होता. तिने लेखणी उचलली. हात थरथरला. शाईचं टोक कागदाला स्पर्शून गेलं आणि त्या क्षणी जियांचं हास्य, वडिलांचा तुटलेला चेहरा, कंपनीचं नाव, कलंक, सगळं एकाच वेळी तिच्या डोळ्यांसमोर तरळलं. तिच्या पापणीवरून एक अश्रू कागदावर पडला आणि शाईची एक रेषा उमटली. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांनी शिक्का मारला आणि त्या क्षणी एक नातं मरण पावलं आणि दुसरं नातं मजबुरीच्या गर्भातून जन्माला आलं.
विजय म्हणाले, "अभिनंदन श्रीमती सिंग." समायरा, अर्णव सिंग. त्यांच्या आवाजात गोडवा नव्हता, फक्त विजयाचा थंडपणा होता. समायराने काही उत्तर दिलं नाही. ती हळूहळू उठली आणि काही न बोलता बाहेर निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती, फक्त रिकामेपण होतं. बाहेर रात्र उतरू लागली होती. पाऊस आणखी जोरात पडत होता. ती पायऱ्या उतरू लागली आणि त्या क्षणी आकाशात वीज चमकली. तिच्या चेहऱ्यावरून ओघळणारा अश्रू त्या प्रकाशात स्पष्ट दिसून गेला. ती पायऱ्यांवर थांबली, आकाशाकडे पाहिलं. जणू विचारत होती, माझं नशीबही एखाद्या शिक्क्यावर अवलंबून होतं का? मागे अर्णव शांतपणे उभा होता. दोघांमध्ये अशी शांतता होती, जणू एका छताखाली दोन शवपेट्या ठेवल्या होत्या. एक ज्यात प्रेम मृत झालं होतं आणि दुसरी ज्यात मजबुरीचा जन्म झाला होता. न्यायालयाची इमारत आता मागे पडत होती आणि पुढे फक्त ओल्या रस्त्यांची अंतहीन रेषा होती. गाडीच्या काचांवर पावसाचे थेंब घसरत होते. आत दोन व्यक्ती, दोन श्वास आणि एक प्रचंड शांतता होती. समायरा खिडकीबाहेर पाहत होती. पावसात प्रत्येक तिवा धुसर दिसत होता, अगदी तिच्या भविष्याप्रमाणे. अर्णव शांत होता. स्टेअरिंगवर त्याची बोटं घट्ट रोवली होती, जणू ती पकड सेल झाली तर सगळंच कोसळेल. देशमुख निवासस्थानासमोर गाडी हळूच थांबली. समायराने त्या घराकडे पाहिलं, जे कधी काळी सन्मानाचं प्रतीक होतं, पण या क्षणी ते घर आता एका शांत भग्नावशेषासारखं दिसत होतं. बाहेरील भिंतीवरून पावसाचे प्रवाह वाहत होते. लोखंडी प्रवेशद्वार अर्धवट उघडं होतं, जणू कोणीतरी घाईघाईत ते तसंच सोडून गेलं होतं. अंगणात चिखल साचला होता. झाडांच्या फांद्या वाऱ्याने खाली झुकल्या होत्या आणि मुख्य दरवाजाच्या वरचा एक बल्ब सतत लुकलुकत होता, क्षणभर उजळणारा आणि पुन्हा अंधारात विरून जाणारा. अर्णवने गाडीचं इंजिन बंद केलं. काही क्षण दोघेही तसेच बसून राहिले, दोघेही शांत, पण त्या शांततेत शेकडो प्रश्न घुमत होते. शेवटी समायराने हळूहळू दरवाजा उघडला. पावसाच्या हलक्या सरी तिच्या पोशाखावर पडल्या आणि लाल रंग आणखी गडद दिसू लागला. जा, तुला आवश्यक असलेलं सामान घेऊन ये. अर्णवही गाडीतून खाली उतरला. त्याच्या आवाजात आदेश होता. तू आत येणार नाहीस इथे पावसात? समायराने विचारण्याचा प्रयत्न केला, पण अर्णवने नकारार्थी मान हलवली. तो गाडीच्या पुढील भागाजवळ जाऊन उभा राहिला, एक पाय दुसऱ्यावर ठेकून, पावसात सुद्धा एखादा दगडी पुतळ्यासारखा स्थिर. थंड वारा त्याच्या भिजलेल्या केसांशी खेळत होता. त्याने खिशातून सिगारेट काढली, लायटर पेटवला आणि पावसात सुद्धा निर्विकारपणे ती पेटवली. पहिला झुरका घेतल्यानंतर त्याने तो धूर हळूहळू हवेत सोडला, आकाशाकडे. जणू मनातलं वादळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. समायराला क्षणभर वाटलं, तिचं आयुष्यही आता धुरासारखंच झालं होतं, जो या काळोख्या रात्रीत आणि मुसळधार पावसात कोणताही ठसा न ठेवता विरून जाईल. तिच्या मनात विचारांची खळबळ उठली. हा सिगारेटही ओढतो? कोण जाणे आणखी काय काय करत असेल? मला तर याच्या नावाशिवाय काहीच माहिती नाही. कोण आहे हा? कसा आहे हा? फक्त एवढंच माहीत आहे, अर्णव सिंग आहे. सिंग कुटुंबाचा वारसदार, पण उद्धट, रागीट आणि सिगारेट ओढणारा बेजबाबदार मुलगा. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याचा काळा पोशाख, पावसात चमकणारे थेंब आणि सिगारेटचं मंद लालसर टोक, हे सगळं मिळून अर्णवच्या व्यक्तिमत्वाभोवती एक धोकादायक पण विलक्षण आकर्षक अंधार निर्माण करत होतं. अर्णवला नकळत तिची निरखणारी नजर जाणवली. तो वळला, एकदा तिच्याकडे पाहिलं आणि किंचित भुवया उंचावल्या. काय झालं? देखण्या नवऱ्याकडेच पाहत राहणार आहेस का? त्याने सिगारेट खाली फेकली. बुटाच्या टाची खाली ती चिरडत थंड स्वरात म्हणाला, लवकर कर, तुझ्यासाठी इथे उभं राहण्या इतका रिकामा वेळ माझ्याकडे नाही. समायरा किंचित दचकली, मग संत पावलांनी पुढे गेली आणि थरथरत्या हातांनी देशमुख निवासस्थानाचा दरवाजा उघडला. आत पूर्ण अंधार होता. दिवा लावण्याचं धैर्य तिच्यात उरलं नव्हतं. आता तिला प्रकाशाची नाही तर स्वतःच्या सावलीची सुद्धा भीती वाटू लागली होती. ती हळूहळू आत गेली. समोर जिना होता, तोच जिना ज्यावरून ती रोज स्वतःच्या खोलीत जायची, पण आज त्या प्रत्येक पायरीवर परकेपणाची जाणीव होती. तिने खोल श्वास घेतला आणि सावकाश वर चढू लागली. पहिली पायरी, दुसरी पायरी, प्रत्येक पावलासोबत तिच्या पैंजणांचा मंदरनाद ऐकू येत होता. पण काही क्षणांनी त्याच लयीत आणखी एक पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला, थोडा मंद, थोडा जड, जणू कुणीतरी तिच्या मागोमाग जिना चढत होतं. समायरा जागच्या जागी थांबली. तिचा श्वास अडकला. तिने मागे वळून पाहिलं. सगळीकडे अंधार होता, पण कुठेतरी हालचाल असल्याची जाणीव स्पष्ट होत होती. खोलीच्या कोपऱ्यातील जुने घड्याळ टिक 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 करत होतं.
खिडकीतून येणारा वारा पडदे हलवत होता. कोणी नाही, तिने स्वतःला समजावलं. पण मन तयार नव्हतं. ती पुन्हा वर चढू लागली. पण आता प्रत्येक पावलासोबत ती दुसरी पावलंही पुढे येत होती. तिला माहीत नव्हतं ती त्या घरात एकटी नव्हती. ती स्वतःच्या खोलीत पोहोचली आणि आईच्या छायाचित्रांसमोर थांबली. ते छायाचित्र अजूनही भिंतीवर होतं. खाली विझलेला दिवा ठेवलेला होता, जो ती प्रत्येक पूजेत प्रज्वलित करायची. तिचा आवाज तुटला. आई, हे काय झालं? आज माझं लग्न व्हायचं होतं जियांसोबत, पण त्याने मला फसवलं. ती छायाचित्रासमोर गुडघ्यावर बसली. डोळ्यातून अश्रू नव्हते वाहत, जणू ज्वालामुखीचाच लावा बाहेर पडत होता. तिचे शब्द तुटत होते, विखुरत होते आणि तिच्या मागे खोलीतील वातावरण अधिकच कठोर होत चाललं होतं. अचानक आकाशात वीज कडाडली. खिडकीतून येणारा वारा एकदम वेगाने वाहू लागला. पडदे उडून भिंतीवर आपटू लागले. खोलीत एक विचित्र सळसळ घुमू लागली आणि विजेच्या निळसर प्रकाशाने संपूर्ण खोली उजळली. समायराने घाबरत मान वर केली. तिला छायाचित्राच्या काचेतील स्वतःच्या हलणाऱ्या प्रतिबिंबामागे आणखी एक सावली दिसली. समायराचे डोळे विस्फारले. हळूहळू ती सावली तिच्या दिशेने पुढे येऊ लागली. काळी, थंड आणि तिच्या हातात काहीतरी चमकत होतं. एक धारदार चाकू. समायराचा घसा कोरडा पडला. भीतीने तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. तिने घाईघाईने मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी तिला स्वतःच्या खांद्याजवळ कुणाचा तरी थंड श्वास जाणवला. तिने झटकन मान वळवली आणि त्याच वेळी बाहेर पावसात उभ्या असलेल्या अर्णवच्या कानावर समायराची भीषण किंकाळी आदळली. आ! क्षणभर सगळं थांबलं. पावसाचे थेंब जणू हवेतच गोठले. वारा स्तब्ध झाला. अर्णवने झटकन मान वर केली. त्याचे डोळे विस्फारले आणि त्याच्या शरीरातून एक थंड शिरशिरी वेगाने पसरली. समायराची किंकाळी ऐकताच अर्णव वादळासारखा देशमुख निवासस्थानाकडे धावला. त्याच्या बुटांमधून पाणी उडत होतं. श्वास जोराने चालू होता. दरवाजा अर्धवट उघडा होता. घरात अंधार होता, पण वरच्या मजल्यावरील एका खोलीत दिवा लागलेला होता. मोठमोठी पावलं टाकत तो ओल्या फरशीवरून घसरतच जिना 2-2 पायऱ्या चढू लागला. चेहऱ्यावर राग होता आणि डोळ्यात भीती. तो दरवाजाजवळ पोहोचला. त्याचा श्वास जोरात चालू होता. आतलं दृश्य पाहताच त्याची पावलं क्षणभर थांबली. समायरा एका मुलीला मिठी मारून उभी होती. दिया, समायरा हलक्या दिलासा देणाऱ्या आवाजात म्हणाली. तू कधीच सुधारणार नाहीस, नाही का? तेवढ्यात संतापाने भरलेला आवाज खोलीत घुमला. समायरा! अर्णवचा आवाज ऐकता समायरा आणि दिया दोघीही दचकल्या. त्या एकमेकींपासून दूर झाल्या आणि दरवाजात उभ्या असलेला अर्णव पाहून समायरा स्तब्ध झाली. अर्णव पूर्णपणे भिजला होता. भिजलेले कपडे त्याच्या मजबूत घडवलेल्या शरीराला चिकटले होते. त्यामुळे तो आणखी प्रभावी आणि अधिक आकर्षक दिसत होता. त्याच्या दाट काळ्या केसांमधून पाण्याचे थेंब त्याच्या ठळक हनुवटीवरून खाली येत पोशाखावर पडत होते. धावत आल्यामुळे त्याचा श्वास जोरात चालू होता, जो त्याच्या रुंद छातीच्या हालचालींमधून स्पष्ट दिसत होता. तो खोलीत एखाद्या वादळी सावलीसारखा उभा होता. समायरा त्याच्याकडे पापणी न लावता पाहत राहिली. तेव्हा अर्णवने 2 ठाम पावलं पुढे टाकली. तू किंचाळलीस का? त्याचा आवाज गंभीर आणि कठोर होता. समायराने भानावर येत डोळे मिचकावले. ते मला वाटलं कुणीतरी माझ्या मागे उभं आहे, हातात चाकू घेऊन. पण ती दिया होती, माझी मैत्रीण. काय? अर्णवच्या भुवया उंचावल्या. म्हणजे ही तुला मारायला आली होती का? त्याची तीक्ष्ण नजर लगेच दियाकडे वळली. खट्याळ दिसणारी दिया घाबरून समायराच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या मागे उभी राहिली. अरे, वेडा झाला आहेस का? मी हिला का मारू? अर्णवचा कठोर चेहरा पाहून समायराने घाईघाईने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. हो, मला तसं वाटलं. ही नेहमी असेच खोड्या काढते. मी फक्त आईच्या छायाचित्राकडे पाहत होते आणि मला वाटलं कुणीतरी माझ्या मागे उभं आहे. मी घाबरून डोळे मिटले आणि मागे वळले. तेवढ्यात दिवा लागला आणि मी किंचित किंचाळले. पण समोर पाहिलं तर दिया उभी होती. अर्णवची नजर अजूनही दियावरच रोखलेली होती. त्याचा राग अजून शांत झाला नव्हता. त्याने बोट दाखवत म्हटलं, यापुढे समायरासोबत असा विनोद करायचा विचारही करू नकोस. आणि तू कोण मला सांगणारा की मी माझ्या मैत्रिणीसोबत काय करावं आणि काय नाही? दिया लगेच समायराच्या मागून पुढे आली. तिच्या डोळ्यात छोटासा ज्वालाग्राही चमकत होता. तिने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि अर्णवकडे रोखून पाहिलं. अर्णवचे डोळे निमुळते झाले. एक क्षणही न दवडता तो म्हणाला, मी तिचा नवरा आहे. अर्णवचंही सरळ उत्तर ऐकून दियासोबत समायराही थबकली. काय? दियाचं तोंड उघडच राहिलं. तिने समायराकडे पाहिलं.
समायरा, आज तर तुझं जियानसोबत लग्न? ती अर्धवट थांबली आणि अवाक होऊन अर्णवकडे पाहू लागली. अर्णवच्या चेहऱ्यावर थंड स्मित उमटलं, असं स्मित जे खोट्यालाही खरं वाटायला भाग पाडेल. जियानसोबत तिचं काही प्रेम वगैरे नव्हतं. आम्ही दोघं बऱ्याच काळापासून एकमेकांवर प्रेम करतो आणि आज आमचं लग्न झालं आहे. तुझ्या मैत्रिणीने तुला सांगितलं नसेल, कारण हे आमचं गुप्त प्रेम होतं. अर्णवने कोणतीही खंत न बाळगता खोटं रचलं आणि मग तो समायराकडे वळला. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, बरोबर ना समायरा? समायरा संतापली. तिची मूठ आवळली गेली. तिच्या नजरेत घुसमट होती. अर्णवने ती घुसमट पाहिली आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं खट्याळ स्मित उमटलं. मग तो खाली जाण्यासाठी वळला, पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. तो तात्काळ मागे फिरला. इकडे दियाने समायराचा हात धरला आणि हळू आवाजात विचारलं, हे सगळं काय आहे समायरा? खरं सांग तू तर. मी तुला नंतर सगळं सांगते. समायराने खोल श्वास घेतला. आता फक्त माझी मदत कर. काही कपडे भरायचे आहेत. दोन्ही मैत्रिणी घाईघाईने कपाट उघडू लागल्या. इकडे अर्णवची नजर संपूर्ण खोलीवर फिरत होती. त्याला काहीतरी विचित्र जाणवत होतं. तेवढ्यात त्याची नजर मागच्या टेबलावर ठेवलेल्या चाकूकडे गेली. तो हळूहळू पुढे गेला. चाकू हातात घेत गंभीर स्वरात विचारलं, याच चाकूने तू खोडी काढली होतीस का दिया? समायराला मदत करत असलेली दिया वळली. काय? अरे नाही, मी तर चाकू घेऊन. ती बोलत असताना समायराने तिला झापलं. अगं वेडाबाई, आधी या बॅगची चेन लाव. ती दाबून धरताना माझे हात दुखत आहेत. हो हो, दिया गडबडून म्हणाली. तिने पटकन चेन लावली आणि पुन्हा सामान आवरायला सुरुवात केली. खोली पुन्हा शांत झाली. फक्त सामान भरल्याचे आवाज ऐकू येत होते. पण अर्णवच्या भुवया अजूनही ताणलेल्या होत्या. तो शिकाऱ्यासारखा संपूर्ण खोलीत नजर फिरवत होता. मग तो बाहेर आला आणि संपूर्ण घरातील दिवे लावले. हळूहळू जिना उतरता उतरता तो प्रत्येक कोपरा पाहू लागला. खरंच कोणीतरी समायरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता का? की हा तिचा भास होता? की दियाची खोडी? तो स्वतःशीच फुटला. तेवढ्यात वरून बोलत बोलत दिया आणि समायरा बाहेर आल्या. दिया अति आत्मविश्वासाने बॅग उचलून पुढे चालत होती. ती समायराकडे पाहत म्हणाली, अगं तुला काय वाटतं? मी लहान मुलगी आहे का? ही एक काय 5 बॅगी एकाच वेळी उचलून नेऊ शकते मी. ती बडाया मारत होती आणि तेवढ्यात तिचा पाय जिन्याच्या अगदी टोकाशी आला. तिचा तोल गेला आणि ती पायऱ्यांवरून घसरू लागली. बॅगही तिच्यासोबत घसरली. दिया, समायरा किंचाळली. अर्णवचेही डोळे मोठे झाले. अरे! बॅग खाली घसरताना पाहून अर्णवने स्वतःला वाचवण्यासाठी जिन्यावर उडी मारली. पण पुढच्या क्षणी घसरत खाली येणारी दिया त्याच्यावर आदळली आणि दोघेही एकमेकात अडकून धाडकन खाली कोसळले. वरून हे दृश्य पाहून समायरा थक्क झाली. ती घाईघाईने जिना उतरू लागली. खाली फरशीवर दिया अगदी अर्णवच्यावर पडली होती. त्यांचे चेहरे एकमेकांच्या अत्यंत जवळ आले होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. दियाने हलकंसं हसत कुजबुजलं, हाय, किती देखणा आहे हा. हे ऐकताच अर्णवच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटलं. त्याने दियाच्या दंडांना धरून तिला हलकंसं दूर केलं आणि समायराकडे पाहत म्हणाला, तुझी ही मैत्रीण तर तुझी सवत होण्याची स्वप्न पाहते. काय? दिया झटकन उठून उभी राहिली. अगं नाही. अर्णव उठून उभा राहिला. स्वतःच्या शर्टवरील धूळ झटकत तो हसला. दियाने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, हा खोटं बोलतोय. मला अशा छोट्या मोठ्या मुलांमध्ये काहीच रस नाही. माझ्या मागे तर मोठ्या घरातील मुलं फिरतात. असं का? मग तुझ्या मैत्रिणीला विचार मी कोण आहे ते. अहंकाराने भरलेल्या स्वरात असं म्हणत अर्णवने बॅग उचलली आणि दरवाजाकडे निघाला. दियाने हळू आवाजात समायराला विचारलं, हा कोण आहे? पण दरवाजा बाहेर जात असतानाच अर्णवने स्वतःचं उत्तर दिलं, माझं नाव अर्णव सिंग आहे. हे ऐकताच दिया ज्या अवस्थेत उभी होती त्याच अवस्थेत स्तब्ध झाली. तिचे डोळे विस्पारले. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, अर्णव सिंग? सिंग ग्रुपवाला? तिचा आवाज थरथरला. इतक्या मोठ्या घरातून? हो, समायरा वैतागून म्हणाली आणि ती अर्णवच्या मागोमाग चालू लागली. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. खरंच रूममध्ये आणखी कोणी होतं का जे समायराला चाकूने मारणार होतं? हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.